नमस्कार मंडळी, शेगावलाईमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत लाडक्या बहिणीविषयी। लाडक्या बहिणीसाठी आता शेवटचे 13 दिवसच बाकी आहेत केवायसी करण्याकरता, तरी लाडक्या बहिणींनी केवायसी करून घ्यावी। तसेच ज्या लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी काही अडचणी येत असतील तर आता एक नवीन अपडेट आली आहे। सर्व अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आले आहेत की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा टप्पा निर्णय घेतला आहे। आता महिलांना केवायसीसाठी कार्यालयात किंवा ऑनलाईन अडचणीचा सामना करावा लागणार नाही, कारण अंगणवाडी सेविका स्वतः घरोघरी जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत। केवायसीची शेवटची तारीख लाडकी बहीण लाभ सुरू ठेवण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे। केवायसी अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे। अजूनही लाखो महिलांनी केवायसी केलेली नाही अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे। वेळेत केवायसी न केल्यास योजनेचा लाभ बंद होऊ शकतो। अंगणवाडी सेविका करणार घरोघरी जाऊन केवायसी। केवायसीची संपूर्ण जबाबदारी आता अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे। सेविका महिलांच्या घरी जाऊन ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील। सर्व्हर डाऊन, OTP न येणे अशा अडचणी दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। महिलांना पुन्हा फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी हा सोय करण्यात आली। केवायसी का बंधनकारक आहे? पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी बोगस लाभार्थ्यांनी वगळण्यासाठी योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी महिला व बालविकास विभागाने ही प्रक्रिया अनिवार्य करण्यासाठी केली आहे। चूक सुधारण्यासाठी एकच संधी। ही केवायसी करताना काही चूक झाली असल्यास काळजी करू नका। सरकारने चूक सुधारण्यासाठी एक संधी देण्यात येणार आहे। अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती दुरुस्त करता येणार आहे। याबाबत माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे। महत्त्वाचे, अंगणवाडी सेविका आल्यावर आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा। आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि आवश्यक माहिती तयार ठेवा। शेवटच्या तारखेची वाट न पाहता केवायसी पूर्ण करा। लाडक्या बहिणींनो, योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी वेळेत केवायसी नक्की करून घ्या आणि ही माहिती इतर महिलांपर्यंत पोहोचवा। आता ज्या अडचणी महिलांना येत असतील त्यासाठी नवीनच एक अपडेट आलेली आहे की अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आले आहे की ज्यांची केवायसी बाकी असेल त्यांनी घरी जाऊन केवायसी करावी। ज्या अंगणवाडी सेविका करतील नाहीत त्यांची संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा। धन्यवाद।